नमस्कार, एव्हीज मॉम्स किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळीचे सांडगे। वर्षभरासाठी टिकून राहणारे, कधीही उपलब्ध असे भाजीसाठी डाळीचे सांडगे। त्यासाठी मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मसुरेची डाळ घेतलेली आहे, 2 वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 ते 2 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे। आपण हे सर्व डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि रात्रभर भिजत ठेवणार आहोत। आपण ह्या डाळींना भिजत घालून किंवा तसेच गिरणीतून ही दळून आणू शकता। ह्या डाळींना भिजवून थोडंसं फॅन खाली हलकू घालून आपण गिरणीतही किलोच्या प्रमाणात हे डाळी दळून आणू शकता, पण आपण हे डाळी घरातच मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत। खूपच झटपट असे हे डाळी बारीक होतात। मी डाळीचे कण्या घेतलेल्या आहेत घरातील, त्यामुळे त्या डाळीला थोडंसं मी रोळून घेणार आहोत, कारण बारीक खड्याचा चुरा वगैरे असल्यास ते बाजूला होईल। आपण दुसऱ्या दिवशी हे सर्व डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मी म्हणल्याप्रमाणे हरभऱ्याची डाळ मी रोळून घेत आहे आणि दुसरे डाळी स्वच्छ धुवून घेत आहे। त्यानंतर हे सर्व डाळी आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत। हे सर्व डाळी आपले 5 ते 10 मिनिटात मिक्सरमधून बारीक होतील। उन्हाळी सांडगे ह्या डाळीपासून खूपच छान चविष्ट बनतात। तुम्ही कधीही भाजी करायच्या वेळेला कुठलीही भाजी घरात उपलब्ध नसताना खूपच झटपट असे उन्हाळी सांडगे घरात बनवू शकता। आपण सर्व मिश्रण मिक्सरमधून लावून घेतलेलं आहोत। आता आपण ह्यात 2 ते 3 हिरवे मिरच्या, काही कढीपत्त्याचे पानं, 1 इंच अद्रक, 2 लसणाचे गड्ड्या, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे जिरे पावडर, काही लाल मिरच्या पाण्यात भिजवून घेतलेला आहे, 2 चमचे हळद, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण लास्टच्या डाळीसोबत मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण डाळीमध्ये छान एकजीव होऊपर्यंत आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आपण जिथे सांडगे घालणार आहोत तिथं थोडंसं तेलाचा हात फिरून आपण सर्व सांडगे आपल्याला आहे त्या आकारात आपण घालून घेऊ शकता। तुम्ही लाल मिरच्याच्या ठिकाणी 2 चमचे लाल चटणीही वापरू शकता आणि हे सांडगे बनवू शकता। हे सांडग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम चविष्ट असे सांडगे वर्षभरासाठी तयार करून ठेवा। हे सांडगे झटपट आपण घालू शकता। हे सांडगे माझे पूर्ण घालून झालेले आहे। मी 1 दिवसासाठी हे फॅन खालीच वाळू घातलेले आहे। तुम्ही उन्हातही घालू शकता किंवा फॅन खालीही घालू शकता। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवस ऊन देऊन ह्याला कडक वाळून डब्यात घालून ठेवायचे आहेत आणि वर्षभर आपण वापरू शकता आणि ह्या सांडग्यापासून खमंग अशी भाजी बनवू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।